बंद करा. लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खून, अनंतरावचे नाव घेते जगताबाईची सून. वा 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 वा. जे कोणी काही करणार नाही तरी सगळ्यांना चहा द्यायचं होतं. जे कोणी काही करणार नाही तरी पती मिळाला जगी धन्यती सती हिमालयाची हिमकन्या नाम तिने पार्वती इच्छित भावी फलप्राप्ती म्हणून तिने शिवशक्ती प्रभाकरांसारखे पती लावले धन्य धन्यती सौभाग्य. वा 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 वा. संसाराला मिळावी अध्यात्माची जोड ही होती भावना. भावार्थ महाराजांनी ती पूर्ण केली मनोकामना. नंदकुमारांचं नाव घेते साऱ्या सख्या वारंवार मिळून हीच ज्ञानेश्वर संगीत प्रार्थना. वा 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 वा. अभिनव कुंजी झोपी गेला रविराज शिवकुमारांचं नाव घेते सगळ्या सख्या मिळाल्या आज. राजेला हास लक्ष्मणरावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. वा. कॅमेराकडे पहा कॅमेराकडे. काय लाजले? खूपच लाजले. छान. वाजे मृदुंग वाजे मधुर वाजे विना रमाकांत रामकृष्ण म्हणा. राम कृष्ण म्हणा. वा वा. सतीशरावांचं नाव घेते पारायण झालं आज. रामरावांचं नाव घेते आज सगळ्या जणी मिळाल्या पारायणाच्या निमित्ताने तो हा भाग्योदय खाते. वा 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 वा. वाटल्या डाळीचं केलं पिठलं त्यावर घातलं खोबरं किसून त्रिवेणी संगमाला यायचं तेव्हाच आमचे संजयराव बसले रुसून. म्हणून येताना मी चाले बघा चाटून पुसून. काय कसं ठेवू लग्न आधी नाव कसं घेऊ. नाव काय तुझं कवयित्री? माझं नाव स्मिता साळी आणि स्मिता. छत्रपती संभाजीनगरवरून आली आहे. हा. तर आता कसं आहे ना, मला आहे ना पांडुरंगाचं म्हणजे मी असं जसं इमॅजिन करते ना तसं मला पांडुरंगाचं रूप असं मला वाटतं की असं असेल म्हणून. तर यामध्ये मी देवाचं एक रूप मी आपल्या संतांच्या रूपामध्ये एक लिहिलेलं आहे. तर ते तुम्हाला वाचून दाखवते कविता फॉर्ममध्ये. हरी माझा लेकुरवाळा हरी माझा लेकुरवाळा विठूचे रूप साजिरे सुंदर वर्णिता मन झाले हर्षित. विठूचे रूप साजिरे सुंदर वर्णिता मन झाले हर्षित. ऐका तुम्ही सर्वजण वर्णन हे अति सुंदर. आता देवाची नेत्र, आता देव पांडुरंगाची नेत्र म्हणजे स्पेशल पाहिजे ना, साधी तर नसतात. तर नेत्र जाहली ज्ञानोबा तुकोबा. आता देव आहे त्यांची डोळे ज्ञानोबा एक आहे, दुसरा तुकोबा. पहाळी मुक्ताई केशर चंदनाचा टिळा. तर मुक्ताईला आपण काय केलं, तिला केशर चंदनाचा टिळा म्हणून संबोधलं. म्हणजे आता मुक्ताईला जर रूप घ्यायचं आहे तर ती म्हणून मग मी केशर चंदनाचा टिळा होते देवाचा, मग ती अशी झाली. ठीक आहे. गळा कौस्तुभ मणी शोभे सोपान काका. जो देवाचा प्रिय हार असा जो आहे तो सोपान काका आहे. मुकुट सोन्याचा निवृत्तीनाथा. आता निवृत्तीनाथ जे आहे ते साक्षात देवादिदेव महादेवाचा अवतार आहे आणि पांडुरंगाने महादेवाला धारण केलं, त्यामुळे आपण उपमा सोन्याच्या मुकुटाची त्यांची जागाच ती आहे म्हणून आपण त्यांना सोन्याचा मुकुट बनवलं आहे. मुख कमल. आता देवाचं मुख, आता हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. मुख कमल नाद हरिपाठाचा. देवाचं मुख जे आहे ते हरिपाठ आहे. आता सगळं तयार झालंय पण आता त्याच्यामध्ये श्वास म्हणजे त्याच्यामध्ये आत्मा पाहिजे ना, चैतन्य पाहिजे. तर चैतन्य श्वास झाला वारकरी पंढरीचा. असं हे पांडुरंगाचं रूप मला जे अनुभवलं मी म्हणजे देवाला बघून जे मला वाटलं बारीमध्ये आपण जेव्हा उभं राहतो 4 तास 5 तास, हा फक्त बारी नसून हा एक नामस्मरणासाठी देवाने दिलेली अपॉर्च्युनिटी आहे, संधी आपल्याला. पण आपण बरेचसे लोक वाया घालवतात. कोणी मध्ये घुसलं तर ओरडतात आणि मग तुमचा नंबर का तुमचं मागे होतं तुम्ही कशा आले, नाही माझे रिलेटिव्ह पुढे आहेत मी उभं राहतो असं म्हणून इरिटेट होतं. मग आपण बाजूला दुकानात येऊन खायला घेतो आणि असं टाइमपास करत जातो कसं तरी. ते देवाला असं उपकार केल्यासारखं त्याच्यावरती. तर यामध्ये एक प्रसंग, आम्ही नाही बोलत, आम्ही बारीमध्ये बोलत नाही, आम्ही कोणी घुसलं तरी बोलत नाही, आमचं ठरलेला त्रास होतो पण तिथपर्यंत जायचं असतं. म्हणून असं म्हणतात की काही रांगा फक्त मूर्तीपर्यंत नेतात पण आपल्याला देवाच्या अंतःकरणापर्यंत पोहोचायचं असेल तर ते, आणि त्यांनी संतांचं नाव घेत जर गेला तर तुमची वाट लगेच मोकळी होती. तर दर्शन बारी हा माझ्या याचं शीर्षक आहे. दर्शन बारी सरली
झाली शेज आरती, दर्शन भारी सरली झाली शेज आरती, निजावयास गेले सगळे संत मंडळी. हे रात्रीचा प्रहर आहे, दर्शन झालंय, सगळं समाप्त, 11 वाजले, मंदिर बंद झालंय आणि सगळे गेले. हळूच उठून सावळा निघाला बाहेर जाया. आता पांडुरंग उठले आणि बाहेर चालले. तर नेहमीप्रमाणे सगळ्यांच्या मिसेस कशा म्हणतात, अहो कुठं चालले इतक्या रात्री, तसं रखुमाई आपली म्हणाली, रखुमाई म्हणे, नाथा विश्रांती वेळ झाली, जरा पहुडा आता जरा झोपा, तुम्ही बराच वेळची उभे आहात. होईल प्रभा लवकरी, सगळे येतील म्हणतील काकडा, तोवर आता विसावा घ्या तुम्ही नारायणा. असं रुक्मिणी आपल्या विठ्ठलाला म्हणते. विठू सावळा, त्यावर विठ्ठलानी कसं म्हटलं बघा, विठू सावळा म्हणाला जगदंबेला, दर्शन बारी आज लईच खोळंबली, लेकरे आपली कष्टी झाली. म्हणजे देवाला सुद्धा त्रास होतो. आपला 5 तास आपण उभं राहून जर इरिटेट झालो तर त्यालाही त्रास होतो. आपल्या घरी पण कोणी आलं, यार तुमच्याकडे ना फार गल्ली गल्ली मला बस बोर झालं, आपल्याला देवालाही वाईट वाटतं, असं माझं भाव आहे. चल पाहून येऊ त्या समद्यांना, मगच पवडेल मी शांततेने जरा. मी जरा पाहून येऊ त्यांना, मग मी जरा शांततेने झोपेल. निघाले साक्षात नारायण संगे हरिप्रिया, शांत त्या पंढरीत थकलेल्या भक्ताला पाहावया. तो आले महाद्वाराशी, कस्तुरी सुगंध दरवळे चोही बाजूंनी. हे मी नेहमी इमॅजिन करते की रात्र झाल्यावर देव चक्कर मारून येतच असतो पंढरपुरामध्ये, 100% येत असतो असं मला अजूनही वाटतं. वाखरीला येतात हे तर खूप ऐकून आहे, असं वाटतं इथे पण येत असतील रात्री. थकलेले लोक बघायला आपल्याला थोडी दिसणार आहे, एवढं भाग्य पुण्य नाही आणि आपण पाहू पण शकणार नाही, चक्करून पडून जाईल माणूस. ठीक आहे. तर कस्तुरी सुगंध दरवळे चहू बाजूंनी. असा हरी माझा लेकूरवाळा, जो असतो सगळ्या भक्तापाठी, राऊळ असो वा असो आळंदी ते पंढरी, तो नसतोच कधी गाभारी, तो असतोच भक्तांच्या अंतरी. वा 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 वा. रघुवीर सेवा, देवा असा छंद मला जडावा, अविरत होती यावेना, अविरत होती यावेना. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. राम राम हे सदा सुखाचे, राम राम हे सदा सुखाचे, विधान जाणा परमेशाचे, विधान जाणा परमेशाचे. पतित पावन अवघे नाम, पतित पावन अवघे नाम, पतित पावन अवघे नाम. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. ओळखतो मला, त्यामुळे पहिलेच छोटी झाला सगळ्यांची माहिती. लई बरं वाटलं पोरीनं. अगं पारायणाच्या त्या निमित्तानं इथं आला, पुण्यात आला ग. आता पुणे म्हणजे बाई माझं सासर जरी असलं तरी मला ओळख त्याची पुण्यामुळे, कारण शिक्षणाचं पहिलं दार पुण्यामुळेच उघडलं. म्हणून समद्या पोरी, कोण मला पहिली शिक्षिका, पहिली मुख्याध्यापिका असंच ओळख त्याची पोरीनं. आता समजा जरी तुम्ही शिकलेल्या सवरलेल्या, खरं सांगू अगं त्या काळामध्ये बाई पहिलं पाऊल टाकलं कशासाठी, तुमच्या शिक्षणासाठी टाकलं. पहिली अध्यक्ष झाले, पहिली मुख्याध्यापिका झाले. पोरीनं अजून गेलाही वाईट वाटतं. अजून ती सांगू, परवाच एक पोरगी भेटली ग, ती पोरगी माहितीच असेल ना मग तुम्हाला. अगं बाई पोरीचं पोरग 2 महिन्याचं होतं आणि पोरीचा नवरा गेला. पोरीनं शेतात खुरपून बिरपून पोराला वाढवलं. तेव्हा आमचा एक नातेवाईक बी आला नाही की बाई तुला काही मदत पाहिजे का नको. सांगितलं लई वाईट वाटलं पोरीनं. पोरगी कसं बस पोराला वाढवीत होती.
पोरग बी लई हुशार, पोरग बी झाला आपल्याच पुण्यात. आता ही जी गोष्ट सांगते पोरीनं ही आत्ताची आहे तुमची 2 वर्षा पलीकडची. आणि पोराला बी केलं बाईनं, पोराचं लगीन बी ठरवलं. आता आईला कौतिक, पोरानं आरतीचं ताट आईच्या हातात दिलं. आई तुझं मला लहानाचं मोठं केलं, तेव्हा आरतीचं पहिलं ताट घेऊन वळायचं. आईनं आरतीचं जसं ताट हातात घेतलं, आता तुमच्या बसलेल्या अशा सो कॉल मॉडर्न समजल्या जाणाऱ्या पोरी धावत आल्या नातेवाईक तिच्या. तिचं ताट ढकलून दिलं, केसाला धरून दिलं, बाई बोकरून घ्यायला. आता मला सांगा, कोण इंजिनियर हाय, कोण डॉक्टर हाय, आणि तरी बी आपल्या घरातल्या बाईला हिरवा तो दिवस उजाडला. दादाची नगर प्रदक्षिणा झाली आणि माझा दादा समोरून येतोय. हो, दादाच्या एका हाताला साक्षात पांडुरंगाने धरलंय आणि दुसऱ्या हाताला निवडून दादाने. दोघे जण तो हात धरून घेऊन चालले विमानामध्ये. बघा दादाला बसवलं आणि दादाच्या समोर ज्ञानेश्वरी ठेवली आणि ती शिळा लावून घेतली. प्रत्यक्षात भगवंत आणि निवृत्ती दादा समोर आले आणि पाहिलं तर सगळ्यांना आक्रोश झाला होता. दादा बाहेर ये, दादा तुझ्या मुक्तीसाठी बाहेर ये रे. अरे कुणाला मी आता दादा म्हणू, आठवतंय ना तुला? अरे आई गेल्यानंतर पहिलं तूच उचलून घेतलंस रे. दादा माझे पाय बाजूने म्हणून तूच तर धरलंस ना मला. अरे सगळ्यांना ज्ञानामृत व्हावं, सगळे प्रकाशमय व्हावे म्हणून तूच तर ज्ञानेश्वरी लिहिलीस रे. दादा ही तुझी सुंदर मोगऱ्याची फुलं. दादा बाहेर ये, दादा बाहेर ये रे. अध्यात्म मार्गाला कशी लावायची पंचायती, त्याच्यासाठी भारूड हा प्रकार आणला. भारूड म्हणजे त्याचं माणसामध्ये प्रबोधन करणारे एक चांगले मार्ग. तर याच्यामध्ये जे विषय आपले षड्रिपू आहेत, आपल्याला जे नेहमी त्रास देतात प्रपंचामध्ये, या षड्रिपूंवर नेहमी भारूड असतात. तर असंच एक भारूड आज मी तुम्हाला सांगणार आहे. खरं तर भारूड म्हणजे नाथांची प्रसिद्ध आहे. हे ते आम्ही असं छोटंसं केलेलं. कोणी केलंय असं म्हणजे रचित नाही आहे ते, पण आम्ही पण एका जणामध्ये म्हणल्याशिवाय भारूड संपत नाही. तर बघा, साधारण 85चा काळ, 1985चा काळ, तेव्हा माझं लग्न ठरलं. हां, आणि मी तेव्हा होते कॉलेजमध्ये, साधारण फर्स्ट इयर सेकंड इयरला. आमच्याकडे तेव्हा लवकर लग्न करायची पद्धत. माझ्या घरी एकत्र कुटुंब आणि आम्ही 13 बहिणी. साहजिकच 13 बहिणी, 4 भावामध्ये 13 4 एकत्र कुटुंब म्हणजे 4 भावांचं कुटुंब. माझे वडील मोठे 13 आणि त्यात सगळ्यात मी मोठी. साहजिक 10वी झाल्यापासून आजीचा लग्न करा. आणि मग झालं की जवळच्या उस्मानाबाद शहरामध्ये जायचं होतं बघायला. मग आमच्या ह्या जो बहीण होत्या तेव्हा त्यांचं लग्न झालेलं होतं. मग आम्ही बघायला गेला, त्यांना बहुतेक आवडली असेल मी. हा आवडण्यासारखीच आहे. तर आवडलं म्हणजे काय, 2 वेण्या होत्या. तो तेव्हा मॅक्सी असायचा. हो बाई, मॅक्सी होते. आणि दाखवायला गेलेली, पण मी यांच्याकडे आवडलं की आम्हाला म्हणे जा थोडं फिरूया. आमच्या जाऊ बाई तशा पहिल्यापासून म्हणून आमचं जमते. मला म्हणे जा थोडं तुम्ही फिरायला जाऊया. मग तिथे हातलाईचा डोंगर आहे उस्मानाबाद, उंच डोंगर आहे छान. मग गेलो आम्ही. तो काळ म्हणजे लाजायचा होता, आत्तासारखा नाही हाय हाय. मग ते आणि मी गेलो. ते एका शिळेवर, मी एका शिळेवर. ते माझ्याकडे बघताय एवढंच. आणि मग काय करा बाई, मला जरा असं वाटत म्हणजे हे ते आमच्याकडे पुरुष कुणीच बोलत नाही. तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला माहित पण नाही आमचं कोणते. हा, आणि मग खालून एक मेंढराचा कळप चालला. आणि मग मला असं वाटलं त्या मेंढ्या आणि आपण सारखं, मेंढ्यांचं जीवन आणि बायकांचं जीवन जवळपास सारखंच असते. कारण त्यांना हाकणारा तो मेंढपाळ आणि आपल्याला हाकणारे मेंढपाळ बदलतात. लहानपणी वडील असतात, नंतर नवरा आणि नंतर मुलं. मग तो मेंढपाळ काय म्हणत होता बघा, सुंबरान मांडल ग सुंबरान मांडल, हा सुंबरान मांडल ग सुंबरान मांडल,
देव नाव घेतलं ग देव नाव घेतलं सुंदरान मांडलं ग सुंदरान मांडलं अहो सासरा माझा म्हातारा अहो सासरा अहंकार अहो सासरा माझा म्हातारा आणि दिसेना त्याच्या नेत्रा वा वा. अहंकार माणसाला झाला की समोरचं काही दिसत नाही. खरंय खरंय. अहो सासरा माझा म्हातारा आणि दिसेना त्याच्या नेत्रा आणि भुकतो जसा कुत्रा सुंदरान भुकतो जसा कुत्रा सुंदरान मांडल सुंदरान मांडल ग सुंदरान मांडल हो अहंकार तसा आता माया अहो सासू माझी रतन वा. देखणी हा. निव्वळ चांदणी हा. अहो सासू माझी रतन माया रतनच असते हळूहळू येते ना डोक्यात अहो सासू माझी रतन आणि काम सांगते बेतानं. हा. अहो सासू माझी कारण ती हळूहळू डोक्यात येते कोणाचं काय वाईट करायचं अहो सासू माझी रतन काम सांगते बेतानं आणि तांब्या उडवी लाथन हा सुंदरान मांडलं तांब्या उडवी लाथन हा सुंदरान मांडलं सुंदरान मांडलं ग सुंदरान मांडलं हो सासू सासरे अहंकार माया संपली आता धीर वा. अहो लहान माझा धीर धीर कसा असतो माहिती आपल्याला हो हो अहो लहान माझा धीर सदा करी सतत डोकं मध्ये 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 करते कारण हे पाहिजे ते पाहिजे आज साडी पाहिजे त्या दागिने पाहिजे तिचं काय बघितलं तिचं काय बघितलं अहो धाकटा माझा धीर सदा करी फिर कसा करतो आणि जसं बोका जसा गुरगुर हा सुंदरान सुंदरान मांडलं. बोका जसा गुरगुर हा सुंदरान मांडलं कारण हा मोह असा आहे की त्याच्यामुळे भांडणं होतात हा, बरोबर. साडी पाहिजे असती मैत्रिणीचं सगळं गळ्यातलं पाहिजे असतं आणि कुठून कुठून सतत गुरगुर गुरगुर कपड्यावर असतं म्हणून ती उपमा त्याला दिली अहो नदंद माझी धाकुली हा. कल्पना हा. अहो ननंद माझी धाकुली जशी नाकामधली टिकली कशी वा. करते ना ती नाकातली घे. हा, हा. मोरणी आहे बरं चमचम चमचम मध्ये चमचम ननंद कशी असते ननंद म्हणजे कल्पना हळूहळू हळूहळू असं चालते हा. अहो ननंद माझी थापुली तशी नाकामधली चिकली करते सदा चुकली हा सुंदरान वा. करते सदा चुकली हा सुंदरान मांडल सुंदरान मांडल हा सुंदरान मांडल हो. कल्पना कशी आज मध्येच डोक्यात येते आता झोपल्या झोपल्या करते त्याला मला हळू करायचं बरोबर आहे. मला माझं दाखवायचं बरोबर आहे. म्हणजे मी किती शहाणी हे अजून मधून स्पार्किंग समजायचं असतं. स्पार्किंग होती स्पार्किंग. इतकं सगळं बरं का अरे एवढं सगळं असून हा. लग्न केलं हौसेनं मग. सगळ्यांना माहित असते हे सगळे षड्रूप आपल्याला आहेत त्या देहात पण नरदेह आपण मागतोच कारण त्याच्याशिवाय आपल्याला पुढचं गाठायचं आहे नाही. ना मग एवढं सगळं असून पण हा नरदेह मागितलाच नाही अहो एवढं सगळं असून लग्न केलं हौसेनं आणि पती मिळाले नारायण वा वा वा. आत्मा आणि मग त्या आत्म्याला काय करायचंय अहो पती मिळाले नारायण मांडीवरी बसन हा बोल बोल बोलन पतीचो आत्मा आणि परमात्मा हो. त्याच्या मांडीवरच आपल्याला बसायचंय बरोबर. आणि त्याच्याच बोलायचं म्हणून मांडीवर बसन हा बोल बोल बोलन सुंदरान मांडल हा सुंदरान मांडल देव नाव घेतलं हा देव नाव घेतलं हो. चल वा 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 वा. अप्रतिम अप्रतिम माऊली खूपच विद्वान आहेत खरंच.